कुमारांच्या शुभाचे अभिनंदन संपन्न होत आहे. स्वागतम 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 मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम हर्षभराने सप्तसुराने हर्षभराने सप्तसुराने करितो रे नमन स्वागतम 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 सुजन हो स्वागतम सुजन हो स्वागतम थोर पाहुणे आम्हाला बरे अमृतमय हे भाग्य उजळले गुणवंतांचा कौतुक सोहळा बहरे नंदनवन बहरे नंदनवन स्वागतम 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 मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम आदरणीय शिक्षकांच्या शुभाचे महेश स्वागत होते. आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या साहित्य संमेलन संस्था पुणे या संस्थेकडून आलेले आणि आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा तसेच आपल्या लोकमंगल हायस्कूल MIDC यांच्या 18वे बालकुमार साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. या संमेलनासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रीयुत महेश ननावरे महेश सोनवणे माजी विद्यार्थी आहेत. तसेच प्रसिद्ध उद्योजक आहेत. पुणे या ठिकाणी त्यांचा मोठा उद्योग आहे. तर ते आपल्याला या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीनं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करते. तसेच पुणे शाखेचे कार्यवाह श्रीयुत डॉक्टर दिलीप गरुड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही विद्यालयाच्या वतीने स्वागत. आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चिटणीस साहेब यांचे तसेच आपल्या मार्गदर्शिका चिटणीस मॅडम संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांचेही विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत यादव सर, श्रीयुत पवार सर, माझे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर सहकारी आणि आपण सर्व विद्यार्थी यांचे या कार्यक्रमाच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नावच असं आहे की बालकुमार साहित्य संमेलन. आता बऱ्याचशा शाळांमधून फक्त गॅदरिंग घेतात, म्हणजे फक्त गाणी वगैरे असतात, पण आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे साहित्य संमेलन. तर या कार्यक्रमामध्ये आपल्याला साहित्याची मेजवानी मिळणार आहे. अनेक उपक्रम यामध्ये आहेत वेगवेगळे. यामध्ये कथाकथन आहे, मी वाचलेले पुस्तक आहे,
काव्य वाचन आहे, अनेक वेगवेगळे ज्यांना काही काही वैयक्तिक येत आहे कला, त्या कला सादर करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मिळते। या कार्यक्रमामध्ये अनेक कलागुण तुमचे विकसित होतात। हा अतिशय स्तुत्य, अतिशय सुंदर असा उपक्रम आहे आणि हा उपक्रम सुरू करण्यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांची प्रेरणा मिळालेली आहे। त्यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू आहे। या कार्यक्रमामधून तुम्हाला जे काही सादर करण्याची संधी मिळते त्या संधीचा तुमच्या भावी जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला उपयोग होतो। याच्यामधूनच अनेक कलाकार पुढे घडत असतात। म्हणजे कोणाला वाचनाची आवड असते तर ती त्यांची वाढीस लागते, कोणाला नृत्याची आवड असते त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता। तर याच्यामध्ये अनेक कला तुमच्या ज्या आहेत त्या विकसित होतात आणि त्याचा तुमच्या पुढील भावी आयुष्यामध्ये निश्चितच फायदा होत असतो। तर अतिशय चांगला उपक्रम आपल्या संस्थेने सादर केलेला आहे, त्याबद्दल आपल्या संस्थेचे मी मनपूर्वक आभार मानते। आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घेतात आणि आपली कला सादर करतात। अगदी सगळ्यांची जमावट लागलेली असते, मग त्यासाठी वेगवेगळी संदर्भ पुस्तकं, कथा सादर करण्यासाठी संदर्भ पुस्तकं ते वाचत असतात। मी आवडलेले पुस्तक या सदरामध्ये सुद्धा अनेक पुस्तकं वाचली जातात त्यांच्याकडून। तर याच्यामध्ये अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारे आपली कला सादर करण्यासाठी धडपडत असतात आणि ही अतिशय चांगली बाब आहे, कारण याचा उपयोग त्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा त्यांच्या शालेय ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होत असतो। त्यांच्या भावी आयुष्यामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा त्यांना निश्चितच फायदा होतो। त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सादर होतोय, याचा आम्हाला आमच्या संस्थेचा, आमच्या शाखेला खूप अभिमान आहे। तर या कला सादर करण्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझं प्रास्ताविक संपवते। श्री पठाण सर, श्री जाधव सर, त्याचप्रमाणे या हस्तलिखितामध्ये असलेले सर्व विद्यार्थी जे आहेत, संपादक मंडळ, त्यांनी पुढे यायचे। संमेलनाचे अध्यक्ष श्री महेश सोनावणे सर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। गेल्या 3 वर्षापासून 4 वर्ष 4थं वर्ष असावं माझ्या माहितीप्रमाणे आपण बालकुमार साहित्य संमेलन घेत असतो। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी हळूहळू शिकलेलो आहोत। मला माहित नाही, पण यावर्षी 5वी, 6वी, 7वीचं बालकुमार साहित्य संमेलन आपण वेगळं घेतलं आणि 8वी, 9वीचं वेगळं घेतलं। 1ली, 2री, 3री जवळच वेगळं घेणार। त्याचं कारण असं की आज तुम्हाला महेश सोनवणे दिसतात काय? एवढे मोठे उद्योजक आहेत, मलाही माहित नाही आपल्या शाळेतले विद्यार्थी पुण्यात आहे, उद्योजक आहे, त्याला किती कार्यक्रमाला मी पुण्यात बोलत असतो। कारण मला अभिमान वाटला असता की माझ्या शाळेतला विद्यार्थी पुणे गाजवतोय, कोल्हापूर गाजवतोय, सातारा गाजवतोय, किती आनंद आहे। आनंद आहे की नाही? काय वाजवा त्याच्यात। आणि जवळपास माझे 150 लेख आता प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले। म्हणजे खरं मोठ्या मोठ्या लेखकांना सुद्धा एका वर्षानंतर ते काय करतात, बंद करतात। पण माझं मात्र लेखन त्यांचं अजून चालू आहे आणि त्यात सगळ्यात जास्त लेखन कशावर आहे तर आपल्या माजी विद्यार्थ्यांच्यावर आहे, शिक्षकांच्यावर आहे। मला आता असं वाईट वाटतं की अरे जो एवढा मोठा माणूस ते आपण अजून कसं काय त्याच्यावर लिहिलं। आता नक्की मी या महिन्यामध्ये संमेलनाच्या साहित्य संमेलन आणि त्यांच्यावर नक्की लिहिलं। त्याचं कारण असं की ज्या परिस्थितीतून तो मोठा झालेला आहे, म्हणजे या शाळेमध्ये तो होता, ज्यावेळेस तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नव्हता, त्याची धडपड ही त्याला महत्वाची आहे आणि एवढं धडपड करू हा विद्यार्थी जो पुढे गेलेला आहे तो महत्वाचा आहे। म्हणून दररोज आम्ही काय करतोय तर आम्ही माजी विद्यार्थी बोलतो, कारण माजी विद्यार्थ्यांचं मनोगत, त्यांचं भाषण हे सगळ्या विद्यार्थ्यांना आवडतं।
त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा देण्याचं काम आपण करतो. त्याची मला माहित नाही असं म्हटलं 2008 साली तो या शाळेतून 10वी पास आउट झाला, पण त्यावेळेला हस्तलिखित होतं का नाही माहित नाही, नव्हतं. म्हणजे समजून घ्या, माणसाने प्रगती असते ना, प्रगती ही कायम नवीन नवीन करायची असते. मला काय सुचलं हे की दरवर्षी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्याकडून हस्तलिखित करून घ्यावं. म्हणजे सुचलं कुठं तर लवटे सर म्हणून कोल्हापूरचे, जे आता फार मोठे आहेत, ज्यांना सरस्वती पुरस्कार मिळालेला आहे 2 लाख रुपयाचा. देशाचा सरस्वती पुरस्कार महत्वाचा असतो, हिंदी भाषेसाठी मिळतो, हिंदी लिखाणासाठी मिळतो. म्हणजे हे मराठी व्यक्तिमत्वानी हिंदीमध्ये जे लिहिलं त्याच्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांनी जवळपास 15 म्युझियम उभी केलेली आहेत महाराष्ट्रात. त्यांनी वि. स. खांडेकरांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित केलंय, त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रींचं पुस्तकं प्रकाशित केली. आणि त्याहीपेक्षा त्यांना ही प्रेरणा कुठं मिळाली? गुरु कुणी असू शकतं, गुरु विद्यार्थी असतो, गुरु शिक्षक असतो, गुरु आई असतात, गुरु वडील असतात, गुरु भाऊ असतो, गुरु बहीण असती, गुरु समाजातली माणसं असतात. फक्त आपण काय करायचं असतं, आपण लक्ष देऊन हे सगळं वेचायचं असतं. तर लवटे सर अतिशय गरीब परिस्थितीत उभं आहे. लवटे सरांचं तर वैशिष्ट्य असं आहे, त्यांना एका आश्रमाच्या शाळेत दारामध्ये सोडलेलं होतं छोटं बाळ. कोणी सोडलं माहित नाही. मग आश्रम काय करतं, आश्रमात त्यांना सापडलं पंढरपूरच्या आणि त्यांना नाव दिलं. मग नाव ते कोर्टात मिळतं. मग त्यांना आता सुनील कुमार लवटे नाव मिळालं. बद्दल नाव आता लक्षात नाही. त्याने आता माझ्या 3ऱ्या पुस्तकाला प्रस्तावना पण लिहिली. म्हणजे त्यांना आईवडील माहिती का नाही. मग त्यांना मोठं कोणी केलं? मोठं त्याने वि. स. खांडेकरांनी केलं, त्यांच्या शाळेत होते ते, त्याने शिक्षकांनी मोठं केलं. पण जेव्हा ते शिक्षक झाले, पहिल्यांदा काय झाले, शिक्षक शाळेवरती होते नोकरीला, शाळेवर नोकरीला होते. तर तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये इन्स्पेक्शन येतं, आता कमी येतं, आता स्टाफ कमी आहे जिल्हा परिषदकडे. तर पूर्वी आमच्या वेळेला इन्स्पेक्शन येणार म्हटलं शाळेमध्ये पळापळ चालू आहे, पताका लावायच्या, हस्तलिखित तयार करायचं, हुशार मुलांना पुढं बसवायचं, विचारायला त्यांनी उत्तर द्यायचं पटदिशी, असं सगळं असायचं. तर त्यांच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन होणार होती. ही साधारणपणे 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की आता पताका लावायच्या, आता तुम्ही कविता लिहून आणा, कुणी काय करा, कुणी काय करा. तर एका मुलाने कविता लिहून आणली आणि ती सरांना दिली. सरांनी बघितलं त्याच्यामध्ये शुद्ध लेखन नामाने चुका आहेत. मग त्यांच्या चुका काय केल्या, दुरुस्ती केल्या. काही शब्द त्यांना असं वाटले की हा शब्द वापरला तर काय होईल, कविता चांगली होईल. मग शब्द बदलले. तुम्हाला माहिती आहे आपले शिक्षक कसे पेन ओढतात, मला आता माहित नाही. रेड आमच्यावर ओढायचं, धडा धडा धडा. जेवढं रेड असेल जास्त तेवढं ओळखायचं. आता आपलं काय करत पाहिजे नाही. तर हे केल्यावर त्यांनी ती कविता त्या मुलाला दिली आणि त्यांनी सांगितलं आता स्वच्छ कागदावर तू लिहून आण आणि आपण ती स्मरणिकेत आपल्या हस्तलिखितामध्ये ते देऊ. तर तो मुलगा चौकस होता. तो त्या शिक्षकाला काय म्हणाला लवटे सरांना, सर तरी माझी कुठं राहिली कविता, ही तुमची झाली. तुम्ही शब्द बदलले, तुम्ही सगळं बदललं, तुम्ही शीर्षक बदललं, तुमची झाली कविता, माझी नाही राहिली कविता. आणि मग लवटे सरांच्या लक्षात आलं अरे किती मोठी चूक आहे, किती मोठी चूक आहे आपली. आणि मग लवटे सर आयुष्यामध्ये त्यांनी धडा घेतला. कारण तोतोच्या आणि पुस्तक वाचा तुम्ही. रेल्वेच्या डब्यामध्ये जपानमध्ये भरणारी शाळा, ती मुलांना काही करू द्यायची, पतंग खेळा, गोट्या खेळा, उड्या मारा, अभ्यास पण करा. आणि ते रेल्वेच्या डब्याशी उभे केले होते शेतामध्ये. आणि एक मोठी लेखिका झाली, तर माझं नाव लक्षात नाही. ते पुस्तक जगातल्या सगळ्या भाषेमध्ये लाखो प्रतीमध्ये संपतं. आपल्या ग्रंथ महोत्सवामध्ये विजय कुवळेकरांनी तोतोचानवर सभेमध्ये गोष्ट सांगितली. लोक जी बाहेर पळत सुटली मांडवातलं कार्यक्रम संपल्यावर, अख्खी तोतोचानची पुस्तकं स्टॉलवरती संपली. स्टॉलवाल्यांना परत बोलवा आणावी लागली. ते आता पुण्याचं बुक फेअर भरलंय, तिथं तोतोचानवरचं बॅनर भरलं. समजून घ्या. म्हणजे त्या शिक्षकांनी जे दिलं तिथं आता त्या जपानमध्ये ती शाळा, तिथं विमानतळ झालंय, शाळा अस्तित्वात नाही, पण तिच्या डोक्यात ती शाळा. हे एवढ्यासाठी सांगितलं शाळा किती महत्वाची आहे, शिक्षक किती महत्वाचं आहे. आता महेश सोनवणेच्या वेळेला जर आम्हाला थोडंसं समजलं असतं तर आज आम्ही काय दाखवलं असतं त्यांना, काय
दाखवलं असतं सांगा, हस्तलिखित दाखवलं असतं, त्यावेळी त्याचं अक्षर दाखवलं असतं, त्याची कविता किंवा लेख दाखवला असता, दाखवू शकलो नाही. पण आता मात्र हस्तलिखितात ज्याचं ज्याचं आहे त्याचं तुम्ही 10 वर्षाने आला, 20 वर्षाने आला तर ते गोदरेजच्या कपाटात दिसेल. कळलं का? आता ती आम्ही पुढच्या वर्षी व्यवस्था होईल, तिथल्या आलेल्या विद्यार्थ्यांना कळेल ही गोदरेजची कपाट आहे, यात आपल्याला हस्तलिखित जाणार आहे. त्याच्यावर प्रत्येक विद्यार्थी आपल्याकडे गुण आहे ती करायला लागेल. कुणी चित्रकला काढेल, कुणी कविता लिहिल, कुणी एखादा लेख लिहिल, कुणी म्हणी लिहिल, कुणी चांगल्या शिव्या सुद्धा लिहिल्यात. शिव्या सुद्धा हे साहित्यातलं मोठं हे आहे, लक्षात घ्या. काही गावांमध्ये शिव्यांचं काय असतं, स्पर्धा असती, लक्षात नका. कुणी पतंगावर लिहिल, कुणी खोखोवर लिहिल. पण तुम्हाला 10-20 वर्षांचं या शाळेत आल्यानंतर ते बघायला मिळायला पाहिजे. म्हणून हे बालकुमार साहित्य सभा, बालकुमार साहित्य सभा काय करतं, दिवसभर तुमचे वेगवेगळे गुण आहेत. कुणी आवडलेल्या पुस्तकावर बोलेल, कुणी कविता म्हणून दाखवेल, कुणी गाणं म्हणून दाखवेल, कुणी शिवाजी महाराजांवर बोलेल, कुणी सावरकरांवर बोलेल, कुणी नरेंद्र मोदींवर बोलेल, माहित नाही त्याला. पण त्याच्यामुळं काय होतं, तुमचं गुणवैशिष्ट्य वाटतं. आता सध्या जगामध्ये, आपल्या भारतातच नाही, जगामध्ये एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू आहे तर ते मार्क्स बघत नाही असं नाही, बघतात. पण त्याहीपेक्षा ते काय बघतात, आमच्या कंपनीला या विद्यार्थ्याचा उपयोग आहे का. जसं सोनवणे मोठे उद्योगपती आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, त्यांच्याकडे सुद्धा इंटरव्ह्यू आहे, त्याची पहिलं काय बघतील, मार्क्स बघतील का नाही बघतील. पण हा बळाबळ करेल का, मग त्याला काही खेळातलं महत्व काय, हा स्लॅबवर जाईल का, नक्की केलेलं काम तपासेल का, यासाठी हे साहित्य संमेलन आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, कारण सोनावण्याला जास्त बोलायचंय, मला पण एका मिटिंगला जायचं आहे. पण मी कविता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ही कविता तुमच्या लक्षात असलं पाहिजे. जसं मी अलीकडे सांगतो, आपल्याकडे परप्रांतीय मुलं किती आहेत माहित नाही, बिहारमधली किती आहेत, गुजरातमधली किती आहेत, आपल्याकडे आहेत बरीच मुलं, किंवा कर्नाटकातली असतील, राजस्थानमधली असतील. परंतु तुम्ही नशीबवान जेवढे परप्रांतीय आहेत ते, कारण तुम्ही जेव्हा इथं येता का नाही तेव्हा तुमची मातृभाषा मराठी होते. जसं अमेरिकेमध्ये आपलं समजा एक मराठी कुटुंब तिथं गेलं, बरोबर आहे, आई वडिलांची भाषा मराठी आहे मातृभाषा, म्हणजे लहान मूल जातं पहिलीमध्ये शाळेमध्ये, मॉन्टेसरीत जातं, त्याची मातृभाषा काय झाली, अमेरिका झाली. कारण ज्या सराउंडिंग मध्ये तुम्ही आहात तिथली भाषा, तिथली संस्कृती महत्वाची आहे. म्हणून अमेरिकेत आता मराठी शाळा निघाल्या, कशासाठी, एक्स्ट्रा शिक्षण घेण्यासाठी. उद्योगपतीने आजच मी बघत होतो, त्याच्यामध्ये माझ्या ते लक्षात आलं. परंतु शालेय जीवनामध्ये तुम्हाला जे मिळतं, मी बघितलं, विद्यार्थी कुठल्या आठवणी सांगतात, कॉलेज नाही सांगतात, शाळेतल्या सांगतात. साधारणपणे 5वी ते 10वीतल्या, 1ली ते 4थीतल्या, त्यावेळचे मित्र, त्यावेळच्या मैत्रिणी, त्यावेळेचं लिखाण, त्यावेळेला केलेल्या गमती, त्यावेळेचे सण, हे सगळं सांगत असतात. त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती मिळू दे. की परप्रांतीय मुलाचं काय सांगितलं की जे आपल्या शाळेत आले तर मराठी चांगलं बोलतात, मराठी माणसांपेक्षा चांगलं बोलतात, की त्यांना प्रगती द्वार जी आहे महाराष्ट्रामध्ये ही ओपन झालेली आहे. तिथं एक कविता वाचून दाखवणार आहे आणि माझं बरोबर संपवणार आहे. आज गरुड सर आलेले आहे पुन्हा. गरुड सर असं व्यक्तिमत्व आहे जे साने गुरुजींच्या गोष्टी सांगतं. तर हे व्यक्तिमत्व सर तुम्हाला वेगळी गोष्ट सांगेल, परंतु हे आपण ऐकायचं. आज सगळ्यात महत्वाचं काय करायचं, कान वेळ ठेवायचं. मुलं हसतायत, कोणत लोक जरा इकडे शांत शांत, हा आज ऐकायचं का करायचं, तुम्हाला उपयोग होईल त्याला. तर एक कविता फक्त तुम्हाला वाचून दाखवून माझं भाषण संपवणार आहे. त्या ठिकाणी प्रमुख उपस्थित असलेल्या संस्थेचे सचिव आणि अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या सातारा शाखेच्या अध्यक्ष टिप्पा चिटणीस आहेत, गरुड आहेत, बाबर मॅडम आहेत, यादव सर आहेत, पठाण आहेत, सतीश पवार आहेत, सगळी मंडळी आहेत. सगळ्यांचे मी स्वागत करतो. आणि फक्त सगळ्यांनी ऐकायची पण फार महत्वाची आहे. काही गुन्हा नसताना बापाला पोलिसांनी पकडून नेले पालातून. पाल म्हणजे माहिती तुम्हाला, पाला असतात की वेगळ्या ठिकाणी पालं पडलेली असतात बघा, ऊस तोडणारे कामगार असतात, झोपडी वाजत, त्याला पाल म्हणतात, मोकळ्या जागेत असतात, मेंढरं चारायला येतात, ती पण पालत असतात बघा, फिरकी माणसं असतात. काही गुन्हा नसताना बापाला पोलिसांनी पकडून नेलं पालातून, तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता. काय करत होता मुलगा, लहान भावाला घेऊन आई घेऊन गेली नव्या बापासोबत.
कोणासोबत गेली? नव्या मुलीत नवीन अजून एक लग्न केलं आणि गेली नाही. तेव्हाही मुलगा काय करत होता? तेव्हाही मुलगा पुस्तक वाचत असला. गवळ्या बहिणीचा म्हणजे बहीण, तिची बहीण मोठी आहे, पण आजीने सौदा केला. आजीने काय केलं? त्याच्या बहिणीला फूट टाकलं. काय केलं? विकलं आणि पदर लावून दुसवट्यावर दिली, दुसऱ्याकडे दिली. तेव्हाही मुलगा काय करत होता? पुस्तक वाचत. मामा, आत्या, चुलते दारू गाळता गाळता गळत चालले होते, मुलगा पुस्तक वाचत होता. म्हणजे मामा दारूचा व्यवसाय करायचे, आत्या दारूचा व्यवसाय करायची, चुलते दारूचा व्यवसाय करायचे, दारू गाळायचं काम करायचे. हे करत 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 होते. तेव्हा सुद्धा मुलगा काय करत होता? एकत्र राहत होते सगळे. मुलगा हुशार झाला. मुलगा काय झाला? हुशार झाला. कारण त्याला सगळ्यांनी शिकवलं का नाही? आत्याने शिकवलं, चुलत्याने शिकवलं, आई तेवढ्याने दुसरं लग्न करून गेली त्याच्यासाठी. वडील काम करत होते, बहिणीने लग्न केलं, तर ते पैसे कुणाला मिळाले? मुलाच्या शिक्षणासाठी मिळाले. मुलगा हुशार झाला, पोलीस इन्स्पेक्टर झाला. आणि पोलीस इन्स्पेक्टर झाल्यावर वस्तीतून दूर निघून गेला. कुठे गेला? निघून गेला. दुसऱ्या गावी गेला, बंगला घेतला असेल, गाडी घेतली असेल, मोठं घर घेतलं असेल, इन्स्पेक्टर झाला का नाही? तर पगार ठरवला. बापाला पोलिसांनी सोडून दिले की नाही? आई अजून किती वेळा भरपूर म्हणून बाप बदलत राहील. आई जरी गेली तर त्याला पैसे पाठवत होते, जाता असा कोणत्या. अनेक वेळा लग्न करताना बहीण किती वेळा मरत असेल. दारू काढणारी माणसं किती दिवस गुदमरत राहतील. याचा तपास करायला तो परत आलाच नाही. मुलगा अशी कोणती पुस्तक वाचत? अर्थ समजून घ्या. ज्या मुलाला शिकवण्यासाठी आईनी, वडिलांनी, बहिणीनी, चुलत्यांनी, आत्यानी आपलं सर्वस्व दिलं, बरोबर आहे? बाप अजून तुरुंगात आहे आणि हा कुठे गेला? हा निघून गेला. मग कुठली पुस्तक वाचत होता? तसं ही शाळा तुम्हाला शिकवते. म्हणजे उदाहरण सोनवणे सर आहेत, ते सोनवणे आपल्या शाळेत आले, त्यांना वाटतं समाजामध्ये काय करावं. ते बाहेर लोकांना मदत करत असतात. त्यांनी स्वतःचं घर वेगळं केलं असेल, भावाला मदत केली असेल, बहिणीला मदत केली असेल, सगळं केलं असेल. त्यामुळे आपण शिक्षण घेताना हे शिकायचं आहे की मी काय करेन, मी माझं घर मोठं करेन, माझ्या आई वडिलांनी कष्ट घेतले त्यांच्यासाठी मी काय करेन, माझ्या भावा बहिणींसाठी करेन. मी निघून नाही जाणार, मी माझ्या पुस्तक बघणार नाही. तर त्याला शिक्षण बनायचं. शिक्षण हे फक्त पुस्तकी नसतं, हे सगळं शिकायचं असतं. आणि हे सगळं आपल्याला अशा साहित्य संमेलनात करतं. मग या एवढ्या मुलाला, कारण त्याला कळलं होतं, काय कळलं होतं? आपला मुलगा हुशार आहे, त्याला आपण शिकूया, आपण काही गोष्ट घेऊ, आपण गुन्हे करू पाहिजे तर, पण त्याला शिकू, आपलं घर मोठं करेल. पण त्यांनी केलं का घर मोठं? नाही. तर अशा कवितामध्ये आपल्याला कळतं काय करायचं असतं. ही कविता कुणासाठी आहे? त्या मुलासाठी नाही, त्या आईवडिलांसाठी नाही, तुमच्यासाठी आहे. हा प्रकाश बोळकर म्हणून माझा मित्र आहे, त्याची कविता आहे. त्याच्यावर मी प्रभातमध्ये लिहिलं होतं या कवितेवर. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ते निवडून आलेले आहेत. मोठं नाव आहे प्रकाश बोळकर म्हणून. नेटवर गेल्यावर तुमचं कळेल. तर हे साहित्य करतात. साहित्य काय करतात? त्याचं व्यस्तात आणि त्याची कविता करतात. व्यस्तात लिहितात. आणि हे कुणासाठी असतं? हे त्याच्यासाठी नसतं, ते तुमच्यासाठी असतं. त्यामुळे तुम्ही या शाळेतून 10वी पास होताना हे सगळं मनात घ्या. खाली तर लायब्ररी आहे कुपलची, त्याने 1 लाख म्हणजे पुस्तकं दिलीत आपल्याला. त्याची पुस्तकं वाचा. ज्या ग्रंथपाल आल्या आहेत त्यांच्याकडे चांगली पुस्तकं वाचायला घ्या. परंतु तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला हे वाचन महत्वाचं आहे. ते वाचन फक्त आपल्या पुरतं नाही पाहिजे, ते सगळ्यांसाठी पाहिजे. पुन्हा एकदा महेश सोनावणेसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. एवढ्या मोठ्या आम्हाला आम्ही कायम बोलवत राहू. आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आमच्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थिनी ही मोठी झाली पाहिजे आणि तशी ती होईल अशी मला खात्री वाटते. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा आभार करून माझं भाषण संपवतो. आणि हे पुस्तक महेश सोनावणेंना मी भेट देतो. त्याच्यावर त्याच्या पुढच्या आठवड्यात त्यांनी जी प्रगती केली त्याच्यावर मी नक्की लिहीन. धन्यवाद. यानंतर
भारत माता की. आता माझ्या मागे तीन टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. मी 1 2 3 म्हणले. 1 2 3. झाला का प्रेम तुम्ही? आवाज येतो का आमचा? येतोय ना? 18वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन 2025 या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मी खरं तर लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी सातारा या शाळेचा आभारी आहे. मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण मला दिसतंय सगळ्यांना कंटाळा आलाय का? अरे हो म्हणते नाही ना? हो आले. चला जास्त वेळ घेणार नाही. मी तुम्हाला माझ्या काही जुन्या आठवणी सांगतो. तर मी 2000 मला 4थीला मी इथं शाळेत आलो तुमच्यासारख्या छोट्या आणि त्यावेळेस काय अभ्यास करत होतो. मी अभ्यास करायचो नाही तर यायचो, डबा खायचो आणि घरी जायचो. आता सरांनी यादव सरांनी बघितलं आणि हा अभ्यास करत नाही आणि एक दिवस सरांनी मला बोलवून घेतलं आणि तेव्हा आणला तो आणलं का सर? हा कोण आहे सरांचा फेवरेट? कोण आहे कोण आहे? चला असू द्या. सांगायचं काय आहे की शिक्षक आपल्याला आपण ऐकलं नाही तर मारतात. ते आपण प्रत्येक छडी ही संस्काराची छडी असते. त्या छडीतून आपण काहीतरी नवीन शिकायचं असतं, चुका सुधारायच्या असतात आणि आपण प्रगती करायची असते. तर मला जास्त भाषण करता येत नाही. पण मी या शाळेत खूप काही शिकलो. जे काय आज मोठं झाल्यानंतर जे काही मी आहे त्या शाळेमध्येच आहे. तर किती लांब आपण गेलो तरी आपल्या शेवटी शाळेची आठवण निघत असते. मी अतिशय गरीब परिस्थितीत हे मला बघितलेलं. तर मी ज्यावेळेस येतो आमचे आई वडील स्पोर्ट्समधून करायचे त्यानंतर हा सगळा प्रवास हा सगळ्या शाळेत आहे. आपण काहीतरी शाळेला देणं लागतो. आणि या ह्याच्यातून मला सरांचा फोन आला की तुला कार्यक्रमाला यायचंय. सर मला अक्षरशः आनंद झाला की बाबा चला कार्यक्रमाला यायचंय. आता शाळेसाठी काहीतरी करायची वेळ आली. म्हणजे शाळेला परत एकदा सांगितलंय की आता शाळा काहीतरी तुम्हाला शाळेला बघा तुम्ही शिकल्यानंतर मोठं झाल्यानंतर प्रगती केल्यानंतर तुम्ही शाळेला काहीतरी देणं लागतं. आणि चला आता या शाळेचे कार्यक्रमाला निमित्त आता कुठेतरी आपण शाळेला माझ्या आता मी टचमध्ये आहे आणि जे शाळेला लागेल ते मला तुम्ही सांगा सर आणि ते माझ्याकडून पूर्ण होईल. मी काय जास्त वेळ घेणार नाही कारण सगळे आता कंटाळलेले दिसते. कंटाळा येतं. चला पुढचं सरांचं भाषण ऐकूया. तर अजिबात गडबड न करणाऱ्या